नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत की ब्लाऊजला कॉड पाइपिंग कशी लावायची आणि स्पेसिफिकली जेव्हा पंचकोणी आणि कॉर्नर्स असलेला गळा असतो तेव्हा कॉड पाइपिंग कशी लावायची हे आपल्याला आयडिया नसते। सो तेच आपण आज शिकणार आहोत। तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट, तुम्ही इथे रेडीमेड कॉड पाइपिंग घेऊ शकता किंवा तयारसुद्धा करू शकता। तयार करण्यासाठी ऑलरेडी एक मी व्हिडिओ शेअर केला आहे, तो जाऊन नक्की बघा। आता या इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंगल फूट तुम्हाला वापरायचा आहे, लेफ्ट किंवा राईट म्हणजे उजव्या किंवा डाव्या बाजूचा जो तुम्हाला कम्फर्टेबल असेल तो। मशीनला मी इथे सिंगल दाब वापरलेला आहे, म्हणजे तो अटॅच करून घेतलेला आहे। आणि आता तुमचा ज्या बाजूचा दाब असेल त्या बाजूला तुमचा ब्लाऊजचा पार्ट आला पाहिजे आणि पाइपिंग जी आहे ती त्या दाबाच्या बाहेर असली पाहिजे। ओके, तर त्या पद्धतीने तुम्ही तुमचा दाब ॲडजस्ट करायचा। जसं मी इथे दाखवलं आहे बघा, जर पाइपिंग आपली ज्या बाजूला दाब आहे त्या बाजूला नसली पाहिजे तर मी हे पुन्हा बदलून घेतलं। पाइपिंग ही दाबाच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध बाजूला असली पाहिजे। तर मी नेकसुद्धा फिरवून घेतला आणि सुरुवात करताना आतल्या बाजूला कॉड पाइपिंग थोडीशी दुमडायची आणि त्यानंतर गळ्याच्या बाजूला ठेवायची। गळ्याला फिनिशिंग कसं केलं आहे हे बघण्यासाठी याचा पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे, तो सुद्धा मी टॅग करते, नक्की जाऊन बघा। आणि आता आपण कामाला सुरुवात करतो आहे। जसं तुम्ही पाहू शकता कॉड पाइपिंग हलणार नाही किंवा त्याच्यामध्ये दाब आल्यानंतर ती सटकणार नाही, यासाठी आपण सिंगल दाब नेहमी वापरतो। तर बघा, सिंगल दाब हा पाइपिंगच्या एक्झॅक्टली बाजूला आहे आणि आपण त्या पद्धतीने फक्त ब्लाऊजवरती टीप टाकत जातो। आता पंचकोणी असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट असं सरळ सरळ स्टिच नाही करायचं आहे, तर जिथे तुमचा कॉर्नर येतो आहे किंवा जिथे तुमचा कोन तयार होतो आहे तिथे तुम्हाला ही जी कॉड पाइपिंग आहे ती फोल्ड करून घ्यायची, असा व्ही आकार तयार करून घ्यायचा अगदी बरोबर जिथे तुमचा टोक येत आहे पंचकोणीचं। तर बघा, मी बरोबर एक प्लेट टाकली, व्ही आकार तयार केला आणि ती दुमडून व्यवस्थित जिथे मला कोण हवा आहे तिथे मी हे घेतलेला आहे। तुम्ही जर का ती सरळ सरळ लावली, थोडीशी लूज करून जरी लावली तरी तो हवा तसा कॉर्नर किंवा शेप तिथे येत नाही। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा, जिथे गरज आहे तिथे प्लेट टाकायची आणि त्यानंतर आपण बघा प्लेट टाकल्यामुळे तिथे कॉर्नर तयार झाला। एकावरती एक जरी आली तरी सिंगल दाब असल्यामुळे कुठेही तुमचा दाब सरकत नाही आणि एकदम परफेक्टली शिलाई बसते। आता इथे तुम्हाला जर ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचा प्रॉब्लेम असेल तर ह्या ठिकाणी आपण आता इथे कॉर्नर दिल्यानंतर, कारण पंचकोनी गळा हा थोडा पसरट असतो त्यामुळे अशा केसमध्ये ब्लाऊजचे शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। तर इथे तुम्ही जी पाइपिंग आहे ती थोडीशी खेचून जर लावली तर ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा छान येतं आणि शोल्डर जर उतरण्याचे थोडा बहुत प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा तुमचा क्लिअर होऊन जातो। तर आता मी इथे सरळ सरळ पाइपिंग अटॅच करते आहे। तुम्हाला असं वाटलं की तुमचा दाब सरकतो आहे तर थोडासा ॲडजस्ट करायचा आणि तो पुढे पुढे घ्यायचा। आता इथे पंचकोणीचा जो आपण एक कॉर्नर बघितला तशाच पद्धतीने आपण आता इथे पाठीमागचा गळा जो आहे तो पानगळा घेतलेला आहे, तर सेम तसंच करायचं। त्या शेपनुसार इथे एक प्लेट टाकायची, व्ही आकार तयार करायचा जिथे आपला पानाचा कॉर्नर आहे खालच्या बाजूला तिथे, आणि सेम पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा हे करायचं आहे। आता इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे पानगळ्याला थोडासा कर्व शेप असतो, तिथे थोडीशी पाइपिंग जी आहे ती खेचायची आहे, नाहीतर तो कर्व असा उठून बाहेर आल्यासारखा दिसतो, उचलल्यासारखा दिसतो। ब्लाऊज कसा उचलतो, नेकला पाठीला जो आहे तो पाठीचा भाग जो सपाट आहे त्या सपाट पाठीच्या भागाला तो एक्झॅक्टली चिटकून बसला पाहिजे, त्यासाठी थोडंसं खेचायचं। भले तो शेप थोडासा कर्वमध्ये असेल, राऊंडमध्ये असेल तरीसुद्धा। तर थोडं खेचून जर आपण व्यवस्थित लावली तर पाइपिंग ही सुंदर पद्धतीनं बसते। आता फ्रंट गळ्याच्या कॉर्नरला सुद्धा मी अटॅच करून घेते आणि इथं एंडला म्हणजे शेवटला बघा मी इथं अशी फोल्ड केली आहे आणि त्याच पद्धतीने आपण आहे तशी जोडून घेतली। आता इथे झाली आपली एक टीप पूर्णपणे तयार। फक्त एक टीप देऊन भागणार आहे का नाही, कारण आपण अशा पद्धतीने तयार केली आहे की आतल्या बाजूला त्याचं फॅब्रिक राहणार आहे। बघा किती सुंदर कॉर्नर आलेला आहे, तर त्यासाठी ते फॅब्रिक आपलं पलटी व्हायला नको म्हणून बरोबर पाइपिंगची जी टीप टाकली त्याच्या बाजूला एकदा इतकं मार्जिन सोडून आपल्याला
दुसरी टीप टाकायची. तीसुद्धा टाकताना ब्लाऊजचं फिनिशिंग एकदम परफेक्ट आणि एकदम सरळ ठेवायचं. अजिबात कुठेही घोळ आला नाही पाहिजे टीपमध्ये. कॉर्नर आहे तिथं बरोबर कॉर्नर घेऊन फिरवायचं आहे फॅब्रिक. तर पाहू शकता असं ते बाहेर येऊ शकतं, ते नको आहे आपल्याला. बरोबर 1 दाबाचं अंतर तुम्हाला त्यामध्ये ठेवायचं आहे. आता ही अशाच पद्धतीने पूर्णपणे आपण जिथे जिथे कॉर्नर आहे तिथं व्यवस्थित कॉर्नरच्या लेवलला घेऊन ती टीप टाकायची आहे. पानगळ्यालासुद्धा मी तेच केलं. कॉर्नरवरती दाब ठेवून फिरून घेतलं आणि छान पद्धतीने दुसरीसुद्धा आपली टीप तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉर्नर जिथे असतो तिथे प्लेट टाकून पायपिंग जोडायची आहे. आणि आतल्या बाजूचं सुद्धा मी फिनिशिंग तुम्हाला दाखवते. जिथे आपण प्लेट टाकली तिथंसुद्धा डबल टीप टाकल्यामुळे तो कॉर्नर आपला अजिबात बाहेर येत नाही, छान असं सेटल होतो. एवढं झाल्यानंतरसुद्धा तुम्हाला ब्लाऊजला इस्त्री करून घ्यायची जेणेकरून अजून सुंदर फिनिशिंग येतं. सो अशा पद्धतीने एक छोट्याशा मी ट्रिक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपलं पायपिंगसुद्धा खूप सुंदर पद्धतीने तयार झालं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे रेग्युलर येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहता येईल. चला मग भेटूया नवीन अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय.